वेलकम टू सुपेकर्स लाईफस्टाईल। कोंबडी वड्याचं पीठ घेतलेलं आहे मी परातीमध्ये। आपल्याला जेवढं प्रमाण जेवढी लोक आहेत ते तसं बघून तुम्ही प्रमाण घ्या पिठाचं। मी घेतलेलं आहे एवढं पीठ बघा, बघू शकता तुम्ही। आणि आता मीठ टाकून घेते मी। हे असं मध्ये का केलं असं विचारता तुम्ही, तर त्यामध्ये आपल्याला मोहन टाकायचे आणि दोन हे घेतलेले आहेत मी, कांदे खिसून घेतलेले आहेत ते टाकते आहे। पण तेलाचं मोहन घालत आहे। आता मी हे कोळशाला तेल घालून घेणार। कोळसा आहे ना मी गॅसवर गरम करून घेतलेला आहे। ह्याच्यावर झाकणी ठेवायची आहे। तुम्ही झाकणी ठेवून घेतलीये। आपल्याला हे पीठ मळायचं नाहीये लगेच, ह्याला 2 तास अशी रेस्ट मध्ये ठेवायचे। थोडंसं वास वगैरे आपल्याला छान कोळशाचा लागला पाहिजे आणि खाताना वडे खूप टेस्टी लागतात। सगळं छान मुरेल ना ह्याच्यामध्ये, म्हणून हे झाकून ठेवायचं आणि आपण करताना पीठ मळून घ्यायचे। पाण्याचा मी आता वापर काहीच केलेला नाही, कांद्याच्या पाण्यातच ते भिजणार आहे। अर्ध निम्म पीठ त्या कांद्याच्या ह्याच्यामध्येच भिजून जाणार आहे छान असं। आपण आता हे पीठ आहे ना 2 ते 3 तासासाठी ठेवून द्यायचं आहे मुरायलासाठी आपण। आणि मग आपण हे पीठ आहे ना जसं आपण भाकरीचं मळतो तसं थोडं थोडंसं मळून घेतलं तरी तुम्हाला चालणार आहे, किंवा पूर्ण मळून घेतलं तरी चालेल। आणि वडे करताना मी तुम्हाला दाखवतेच कसे वडे होतात, ते करून बघा। पण आता हे सगळे एकजीव करून घेणार आहे आपण। बघू शकता किती प्रमाणात पीठ ओलं झालंय बघा, हे बघा कांद्यामुळं। काही काही लोक ह्याच्यामध्ये रव्याची पेज पण करून टाकतात, तर मी तसं नाही करत, माझी पद्धत वेगळी आहे थोडीशी। आता आपण थोडं थोडं पाणी घेऊन हे आपलं भाकरीचं पीठ कसं मळतो त्याप्रमाणे मळायचे। छान मळून झाले बघा। या पद्धतीने आपण पीठ मळून घेणार आहे। आणि जे थालीपीठ पण खूप सुंदर होतात। कांदा, हिरवी मिरची, लसूण, मिरचीचं वाटण टाकून खूप सुंदर होतात वड्या। आपण आता प्लास्टिकचा पेपर घेतलाय मी, त्याच्यावर आपण वडे थापणार आहे। बघा कसे करते मी। हे बघा वडा कसा छान झालाय बघा, कुठे चिरलेला वगैरे काहीच नाही। असं मध्ये असं छिद्र पाडून घ्यायचं आपल्याला। अशा पद्धतीने वडे करून बघा। वड्यांची टेस्ट कशी आहे ते मला सांगा कमेंट करून। आणि याचं प्रमाण पण पूर्ण दिलेलं आहे। काही नाही समजलं तर मला कमेंट मध्ये सांगा की काय कळलं नाही तुम्हाला। आज आकाड स्पेशल डिश आहे, तर मी पूर्ण डिश दाखवणार आहे तुम्हाला। लास्ट पर्यंत एन्जॉय करा व्हिडिओ आणि करून पहा कसे वाटतात तुम्हाला वडे वगैरे। ते किती छान वाटते बघा। तेल गरम झालंय, वडे सोडते मी। एका वेळेस एकच वडा तळा। बघा कसं छान वर आलाय तरबूज। छान पलटी करून घेते मी। बघा खाऊ शकता कसला छान सोनेरी कलर आलाय, किती सुंदर फुगलाय बघा, कसं छान फुगीर झालाय बघा। खाऊ शकता आपण। आज कांदा भात करत आहे। तेल टाकून घेतलंय मी, स्टार फूल टाकून घेते मी, चक्री फूल म्हणतात। 4-5 लवंग घेतलेत, 2 मोठी विलायची घेतली।
2-4 तमालपत्र टाकून घेते, हलवून घेते। उभा कांदा चिरलेला आहे, कांदा भातासाठी उभा कांदा टाकून घेते। कांदा छान परतून घ्यायचा आहे। थोडंसं आले लसूण पेस्ट टाकून घेते भातासाठी। सगळं एकत्र हलवून घेऊया। परतून झालाय कांदा, लसूण, आले लसूण टाकलं होतं, छान परतून झालाय। तर थोडा बिर्याणी मसाला सगळं परतून झालंय। आता मी 1 चमचा बिर्याणी मसाला टाकून घेतलाय। तांदूळ टाकून घेऊया, हलवून घेऊया आपण सगळं। तांदूळ टाकून घेतलाय, कोलमचा तांदूळ घेतलाय मी, छान मोकळा होता तो। पाणी टाकून घेते, छान गरम करून घेतलं होतं मी पाणी, पटकन उकळी येते मग भाताला। मी मीठ टाकून घेते, हाताने टाकते मीठ, लोक चमचा वगैरे वापरतात, पण हाताची पण टेस्ट थोडीशी लागली पाहिजे आपल्या जेवणाला। भाताला झाकण ठेवून घेते। आज कोंबडी वड्याबरोबर आपण आकाड स्पेशल करतोय ना, आज कोंबडी वड्याबरोबर आपण चिकनची भाजी करणार आहे, सुक्की, जास्त रस नाही, लपतपीतच करणार आहे, जास्त सुक्की पण नाही, थोडा रस्सा वगैरे असं, जास्त पातळ नाही करणार आहे। तर मग कोंबडी वड्या असेल तर मग त्याला जास्त रस्सा लागत नाही, जेवढं लपतपीत छान असं सुक्का टाईप असेल तर खूप छान लागतं। तेल टाकून घेते मी चिकन साठी, स्टारफुल टाकून घ्यायचंय। काही चिकनला वास येतो, ते स्टारफुल मुळे एवढा वास येत नाही, भाजीला पण खूप छान टेस्ट येते स्टारफुलामुळे। आता मी त्यामध्ये तमालपत्र टाकून घेते, हलवून घेऊया। मी कांदा टाकून घेते, हळद टाकून घेते, थोडासा गरम मसाला, हलवून घेऊया आपण सगळं। आता मी वाटण टाकून घेते, आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याचं वाटण आहे, आणि खोबरं भाजून वाटून घेतलेलं आहे, त्यामुळे थोडंसं काळपट वाटण दिसत असेल तुम्हाला। आमचं वाटण सगळं भाजलेल्या खोबऱ्याचं असतं। लाल मसाला टाकून घेते, 2 चमचे, घरचा मसाला टाकलाय 1 चमचा, थोडा कांदा मसाला, चिकन मसाला टाकलाय मी 2 चमचे, एकजीव हलवून घेऊया आपण। एक थोडंसं पाणी टाकून घेतलंय मी मसाल्यामध्ये, की छान असं शिजन, तेल सुटतं ना, नाहीतर मग खाली लागू शकतो मसाला आपला। छान बघा कसं तेल छान सुटायला लागलेलं आहे। थोडा टोमॅटो टाकते, पाणी छान शिजून निघेल। झाकण ठेवते थोडंसं वाफ धरायला, थोडंसं तेल छान अजून छान पैकी मसाला परतला जाईल आणि तेल सुटेल असं। 5 मिनिटांनी काढूया आपण। आपण झाकण काढून घेतोय, बघा कसं छान परतला गेलाय मसाला, छान तेल सुटलंय बघा, पाहू शकता आपण। मी चिकन टाकून घेते,
चिकन छान हलवून घेऊया आपण. मसाला मीठ टाकून घेते मी. वरून टोमॅटो घालते मी. छान पाणी सुटेल त्या टोमॅटोचं पण. आणि आपण पाणी थोडंसंच घालणार आहे शिजायला. आता आपण झाकण ठेवून घेऊया. आपली चिकनची भाजी पूर्ण तयार आहे. शिजण्यासाठी ठेवण्यासाठी आपल्याला मी झाकण ठेवते. आपली आकाड स्पेशल डिश तयार आहे. हे बघा. हे बघा आपले वडे बघा किती छान फ्लॉपी झालेत. कुरकुरीत कुरकुरीत. हे बघा. या खायला आकाड. लाईक शेअर सबस्क्राईब.